सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे अवतार घेतलेला, जो अवतार परमेश्वर वाडोवेळी फिरून या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञान प्रेमाचं दातृत्व करण्यासाठी परमेश्वर भ्रमण करतात. त्या भ्रमणाबरोबरच आपणही परमेश्वराबरोबर आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत करत ह्या लीळांमधून परमेश्वराने दिलेली जी समज आहे, जे ज्ञान आहे, जे बोध आहे, हे आपल्या जीवनामध्ये उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर वेरूळला आहे आणि ह्या वेरूळलाच आता शांताबाईसा नावाच्या भक्त आलेल्या आहे. त्यांच्या अडीअडचणी संकट परमेश्वराने दूर करून त्यांचं अनुसरण घडून त्यांना रुद्रपूरला पाठवलं आहे. आणि त्या रुद्रपूरला गेल्यानंतर काय करावं, कसं राहावं हे सांगून आचार विहील आहे. आणि त्या पद्धतीनं शांताबाईसा आता रुद्रपूरला गेलेले आहे. देव वेरूळलाच आहे. एके दिवशी बळेग्रामहून नागदेव भट नावाचे जे दर्शनी आहे, हे दर्शनासाठी आलेले आहे. त्यांनी देवाला दंडवत घातला, श्रीचरणावरती आपलं मस्तक टेकवलं, पानसुपाऱ्या आसनावर ठेवल्या, नमस्कार केला आणि जवळच समोर देवाच्या बसले. देवाच्या समोर बसल्याबरोबर त्यांना स्थिती झाली. स्थिती संचारल्यानंतर त्यांना सुख झालं आणि कित्येक दिवस ती स्थिती त्यांना होती. बऱ्याच वेळा ते देवाच्या दर्शनाला यायचे आणि दर्शनाला येण्याचा उद्देश काहीतरी मनात ठेवून यायचे, परंतु ते विसरून जायचे. आणि मग ते देवाला सांगतात की नित्यपठणामुळे असलकित आम्हाला जे विधी आहे तो आम्हाला म्हणता येत नाही. गायत्री मंत्र मुख पाठ होत नाही. ब्राह्मणांसारखं इतर मला न अडखळता वेद वगैरे बोलता येत नाही. आणि मी ते देवाकडं मागेन, परंतु सर्वज्ञांच्या ते दर्शनाला यायचे, ते विसरून जायचे. आणि अनेक वेळा त्यांनी मनात असं ठेवलं की आता मला जे येत नाही ते देवाकडं मागावं, घ्यावं, परंतु देवाकडं आल्यानंतर त्यांना स्थिती व्हायची आणि ते विसरून जायचे. आज मात्र परमेश्वराचीच प्रवृत्ती झालेली आहे. एक दिवशी असेच देव आसनावर उपविष्ट आहे आणि ते नागदेव भट जवळच बसले होते. देवाला त्यांच्याविषयी एक कण उपजली. कृपालोचनानं अवलोकन करून देव म्हणतात, भटो तुम्ही सुखी संपन्न आहात काय म्हटले. देवाने त्यांना विचारावं आणि त्यांनी काय सांगावं. आपल्याला देवाने विचारलं तर आपण काय सांगावं याचंही आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. आपणही जे ब्राह्मण जे करताय सांगताय तेच सांगू, कारण आत्तापर्यंत आपण त्याच दृष्टीतून भक्ती, त्याच हेतूतून भक्ती करत आलेलो आहे. तर तो काय म्हणतो, जे जी पोटभर नाही मिळत म्हटले, कसलं सुख आणि कसलं आनंद म्हटले, संपन्नता नाही. सर्व म्हणले ते का? ते म्हटले मी निष्क्रियांचे दरिंद्री आहे, गरीब आहे म्हटले, माझा प्रभाव होत नाही, मी प्रभावहीन आहे म्हटले. वाङ्मयामध्ये, साहित्यामध्ये, वेदामध्ये मला इतर ब्राह्मणांसारखं म्हणता येत नाही, बोलता येत नाही, त्यामुळं माझा प्रभाव पडत नाही आणि म्हणून मला काही भेटत नाही. म्हणजे नेहमीचंच जी जीवाची प्रवृत्ती आहे ती यातून दिसते. का देव काय द्यायला आलेले, देव काय विचारता याचं लक्ष न देता आपल्या भौतिक सुखामध्ये आपल्यात काय कमतरता आहे, मला हे नाही आहे, मला ते नाही आहे, हे रडणं अर्थात परमेश्वराकडं तो करतो. आणि मग देव म्हणतात, भटो आम्हाला काही मागा, मग तुमच्याकडं जर एवढी दरिद्री आहे, एवढं नाही आहे. आणि मग त्यांनी ही संधी साधून, हो का जी, मला मग भाषा चातुर्य द्या, शब्दांची गती द्या, शब्द फेक द्या, वेद पठण मुखोद्गत होऊ द्या, माझा प्रभाव पडू द्या. जे जे त्यांनी सांगितलं होतं ते ते देवाकडून सर्वच मागून घेतलं. आपल्यालाही देव आनंद देण्यासाठी आलेले आहे, या दुःखातून काढण्यासाठी आलेले आहे. पण आपण काय मागतोय, मला हे द्या, मला ते द्या, अर्थात दृष्टपर भक्ती करतोय. आणि या लीळाचरित्रामध्ये अशा अनेक प्रवृत्ती आपल्याला दिसतात. कानाशीच्या ब्राह्मणाची प्रवृत्ती अशीच आहे, देव प्रसन्न झालेले, पण देव त्याला द्यायला काय आले आणि तो मागतोय काय. तसंच या नागदेव भटाचं झालेलं आहे. देव म्हणतात, ठीक आहे भटो, हे होईल,
हे तुम्हाला होईल म्हणले. आणि काय मागा, चला काय हरकत नाही, हे जे तुम्ही मागितलं आहे ते तुम्हाला होईल, अजून काय मागा. म्हणजे आपली जीवाची झोळी कशी फाटकी आहे. देव म्हणतात आणि काय मागा म्हटल्यानंतर तो म्हणतो नाही नाही हेच व्हावं. मला जी अपेक्षा आहे, मला जो स्वार्थ आहे, मी ज्या उद्देशाने तुमच्याकडे आलो आहे ते मला झालं पाहिजे. अनेक काही देऊ नका. देव अनेक देण्याची इच्छा ठेवतात, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं काही घेतलं नाही. परंतु तो त्याच्याहीपेक्षा हुशार. तो म्हणतो तुम्ही म्हणताय होईल, परंतु मग होईल असं मला कळालं पाहिजे, समजलं पाहिजे खरंच झालं आहे का याचं प्रमाण. नाही तर तुम्ही होईल असं म्हणताय आणि मला काहीच नाही झालं तर. आणि मग होईल असं म्हणताच ते मला येत आहे असं कळालं पाहिजे असं म्हणताच तो जो वेद उच्चार वगैरे करायला लागला, मंत्र करायला लागला, त्याला सर्व यायला लागलं. त्याच्या लक्षात आलं का अरे मला हे येत नव्हतं, मी कितीतरी पाठांतर केलं होतं, परंतु मला काही न येत होतं ते देवाकडून मला आता सारं भेटलं आहे. तो उच्चार करायला लागला आणि मग बऱ्याच वेळा त्यांनी लक्षात आणलं, प्रमाण घेतलं की मला हा वेद येतो का, ते येतं का, असं येतं का, तसं येतं का. जे जे त्याला अपेक्षित होतं, जे जे त्याला स्वार्थ होता, जी वासना होती ते त्यांनी सर्व चेक केल्यानंतर त्याला सर्व यायला लागलं. आणि मग तो देवाला विचारतो का कर्माचं काय लक्षण देवा. देवांचा भटो अर्थासहित वेदाचार्याचं ज्ञान आणि अर्थकर्मज्ञान म्हणावं, म्हणजे मीमांसा तो कर्म मार्ग म्हणावं. आता जे आपल्याला यायला पाहिजे, अपेक्षा पाहिजे, वासना आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे, म्हणजे अर्थात ते कर्म करतो आहे आणि ते आपल्याला आलं म्हणजे कर्माचं लक्षण, म्हणजे कर्म आपल्याला भेटलं. परंतु त्याच्याही पुढं कर्मचं जे लक्षण आहे, महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कर्मातून आपल्याला काय मिळवायचं आहे, ही मीमांसा केली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे, पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. ते महत्त्वाचं कर्म आहे. आपण जिथं आहे तिथंच थांबून जातो. जो स्वार्थ आहे, ज्या अपेक्षा आहे, ज्या वासना आहे, त्या पूर्ण केल्यानंतर आपण थांबून जातो आणि हाच आपला अप्रयत्न परमेश्वरापर्यंत घेऊन जात नाही. पुढं जात राहिलो पाहिजे. कर्माची गती ही पुढं नेणारी आहे, प्रतिकारंता वाढवणारी आहे. आणि मग नागदेव भट जे आहे त्यांना वेद ऋचा जे बी त्यांना अपेक्षित होतं ते सर्व यायला लागलं. अत्यंत स्वरामध्ये म्हणायला लागले, इतर ठिकाणी जायला लागले. अनेक ब्राह्मण त्यांच्याकडे यायला लागले, त्यांची प्रसिद्धी झाली, त्यांचा प्रभाव पडायला लागला. त्या पंचकृषीमध्ये त्यांच्यासारखं कुणीही वेद उच्चार वगैरे करणारं नव्हतं. ते बोलतच राहायचे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे संपन्नता आली, श्रीमंती आली, सर्वच आलं. जे जे अपेक्षित होते ते सर्व त्यांना आलं, त्यांचा प्रभाव पडायला लागला. परंतु नंतर ते मात्र कधी परमेश्वराच्या दर्शनाला आले नाही. ज्या अपेक्षा होती, जी स्वार्थ होता, तो त्याला प्राप्त झाला. आणि देवाने अधिक काही मागा, ही झोळी त्याची फाटकी असल्यामुळे देवाकडून त्याला अधिक काही घेता आलं नाही. देव देतोय काय, आला आहे कशासाठी देव. त्या आल्यानं परमेश्वर आपल्यावरती प्रसन्न झाल्यानंतर काय देण्याची प्रवृत्ती आहे, काय कड आहे, याचा विचार न करता आपण आपलंच पाहतो आणि याच्यातच अडकतो. आपणही परमेश्वराची भक्ती करत असताना सांसारिक सुखाच्या अनुषंगाने, भौतिक सुखाच्या अनुषंगाने करतो आहे का परमेश्वर मिळवण्यासाठी करतो आहे, हे जर आपण बघितलं तरच आपल्या लक्षात येईल की आपली जी भक्ती आहे किती कमकुवत आहे, किती स्ट्रॉंग आहे, किती चांगली, किती वाईट आहे. देव तर भेटला आहे, देव भेटणं, देव समजणं हेच दुर्मिळातलं दुर्मिळ आहे, रहस्यातलं रहस्य आहे. ही परमेश्वराची कृपा आहे का आपल्याला देव कळाला, देव समजला. परंतु का कळाला आणि का समजला, का आपण भक्ती करतो आहे, काय आपल्याला मिळवायचं, हे जर समजलं नाही तर त्या भेटण्याला आणि त्या कळण्याला आणि त्या समजण्याला काही अर्थ नाही. त्या ब्राह्मणाचं तसंच झालेलं आहे. तो देव आले, देवाने त्यांना स्थिती दिलेली, स्थिती देऊन त्याला एक अलौकिकता दाखवलं आहे, वेगळं पण दाखवलं आहे. परंतु तो त्याच व्यापात असल्यामुळं त्याचीच अपेक्षा तीच असली. देवानी सकाळची विषय व्यवस्था केलेली आहे, मागणी तसा पुरवठा, देव त्याला ते देतात. पण देऊन थांबत नाही. ते म्हणता अधिक काही मागा, मात्र हा जीव कमकुवत निघतो. त्याची संपन्नता झाली. देव महाराष्ट्र सोडून गेलेले आहे उत्तरापंथाला, आणि उत्तरापंथाला गेलं तरी याचा मात्र उपक्रम चालूच आहे, व्यवसाय चालूच आहे. अखंड त्याला जेवणाची, खाण्याची, कोणत्या प्रकारची भान नाही राहत, इतका तो त्यात घडून गेलेला आहे. आणि मग अप्रत्यक्षरित्या देवाची कृपा आहे, त्याला देव स्वप्नात येतात आणि सांगतात का रे अजूनही तू बडबडच करत आहे का. म्हणजे आता गप्प बैस म्हटले, आता किती दिवस बडबड करतो, जे पाहिजे तुला भेटलं आहे तरी का बडबड करतो आहे. आणि असं स्वप्नात येऊन सांगितल्यानंतर तो आता गप्प झाला आणि तो कोणाशीच बोलेना असे झालं.
मौन राहू लागला. कधीतरी केव्हा तरी कोणीतरी काहीतरी विचारलंच तर तो बोलायचा. कारण अनेक ब्राह्मण आता त्याच्याकडे शिकायला यायला लागले होते, त्याला विचारायला लागले होते, त्याला मोठं म्हणायला लागले होते. मग त्याच्या घरचे मात्र हे म्हटले याला पिसं लागलं, काहीतरी वेड लागलं आहे म्हटले, म्हणून घरात ते त्याच्यावर औषधोपचार करायला लागले. म्हणजे परमेश्वर जोपर्यंत म्हणत नाही गप्प बसा तोपर्यंत आपण गप्पच बसायचं नाही, जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपण मागतच राहायचं का. देव म्हणता तुम्हाला काहीतरी स्फुरलं पाहिजे, जे जे पाहिजे, जे जे भेटलं आहे ते जे भेटलं आहे आता त्याच्यापुढंही आपलं समाधान झालं पाहिजे. पण कुठं कधी केव्हा थांबायचं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत परमेश्वरही आपल्याला भेटू शकत नाही. थांबणं कळालं पाहिजे, त्याग करणं कळालं पाहिजे. जी जी आपली जबाबदारी कर्तव्य ती पार पाडल्यानंतर आपण परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा ही आस ठेवून जर आपण बाहेर निघालो तरच त्या गोष्टी परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जातील. आणि हे नियोजन करायचं आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणाहून. जे अनुसरण आहे, त्याग आहे, परमेश्वर प्राप्ती आहे, हे नियोजन आहे. हे ज्याच्या डोक्यात नियोजन आहे त्या नियोजनाने तो चालेल, वागेल, पुढं नियोजन करेल, त्यालाच परमेश्वर सहाय्य पण करतील. प्रयत्न करी दैवाचे सहाय्य, प्रयत्न केला पाहिजे. नाही तर नुसतंच म्हणतोय आम्ही आम्हाला देव पाहिजे, देव पाहिजे, पण त्यासाठी नियोजन काय आपल्याकडं, प्लॅनिंग काय आपल्याकडं, आयोजन काय आपल्याकडं, त्यासाठी आपला प्रयत्न किती आहे, हे जर असेल तर परमेश्वराचं सहाय्य होईल. असे कितीतरी भक्त परमेश्वराला भेटतात, देण्यासाठी काय आलेले परंतु त्यांना घेता आलेलं नाही आहे. पण परमेश्वराची दया, माया, कृपा, करुणा ह्या अनंत जीवाला उद्धारण्याचं व्यसन स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून वाडोवाडी जाऊन कणवासलेले जीव त्यांची अवस्था पाहून अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी जे आहे ते द्यायची तयारी परमेश्वर दाखवतात. परंतु ज्यांनी घ्यायची तयारी दाखवली तो मात्र भेटत असतो, तो त्याला मात्र भेटत असतं. अशाच पद्धतीनं एके दिवशी सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर बाईसांनी ओसरीत आसन रचलेलं आहे. देव त्यावरती उपविष्ट झालेले आहे. आणि इतक्यात महादेव राजाचा एक घोडदळातील सावळीवान नावाचा एक अधिकारी येतो. आता परमेश्वरची जी प्रसिद्धी आहे ती सगळीकडे पसरलेली आहे. आजूबाजूच्या गावातले काही अधिकारी आहे, काही चांगले लोक आहे, काही महाजन आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, सारे देवाच्या दर्शनाला येतात. तसा हा पण एक त्यांनी वेद निर्माण झाल्यामुळं तो दर्शनाला आलेला आहे. दंडोत घातलं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि बसले. आता बसल्यानंतर त्याला तो उठत बसत होता तर तो हठयोगाचा थोडासा अभ्यास त्याचा होता. आणि थोडासा त्याला अभ्यास येत असल्यामुळे त्याला एक अहंकार होता, गर्व होता की मला जे येतं ते कोणाला येत नसावं आणि यांनाही येत नसावं. अशा पद्धतीनं तो भक्तजनांना सर्वज्ञाविषयी त्यांनी विचारलं. आजूबाजूला कानुसा घेतला डायरेक्ट देवाशी बोलण्यापेक्षा. ते म्हणले यांना हठयोग जाणतात का म्हटले. भक्तजन गप्पच होते. भक्तजनांना माहीत होतं हा कोण आहे, कशासाठी आलेला आहे, देव कोण आहे, याला काहीच कळत नाही ना, हा विचारतोय यांना हठयोग येतो का. म्हणजे जीव जोपर्यंत भ्रमातून बाहेर पडत नाही तोपर्यंत देव त्याला समजत नाही, कळत नाही. हा भ्रमात आहे, याला लक्षातच येत नाही. अनेक जीव येतात, परमेश्वराची श्रीमूर्त पाहिल्यानंतर वेधल्या जातात आणि हा तिथं चौकशी करायला आलेला आहे का यांना हठयोग येतो का. आणि मग कोणीच काही बोले ना, कोणीच काही सांगे ना. मग देवालाच त्यांनी डायरेक्ट विचारलं जे जे हठयोग जाणता का आपण. देवाने श्रीमुकुट हलवलं, म्हणले नाही आम्ही काही जाणत नाही म्हटले. आणि असं म्हटल्याबरोबर त्याचा गर्व, त्याचा जे अज्ञान आहे ते अधिक जास्त उफाळून आलं. तुम्हाला माहीत नाही म्हटले. अहो आम्ही तर हठयोगी जाणतो म्हटले, तो आम्हालाच येतो म्हटले. देव म्हणता मग तुम्हाला येतो, सांगा म्हणे मग हठयोग काय काय आहे आम्हाला तरी सांगा. आणि मग तो सांगू लागतो. जारक, पूरक, कुंभक, त्राटक ज्या हठयोगाचे जे प्रकार आहे त्याचं तो वर्णन करायला लागतो. वर्णन करायला तर त्याचं वैशिष्ट्य लक्षणं सांगतो की जे त्याला येतं त्याच्या सुरकुत्या चेहऱ्यावर येत नाही, केस पांढरे होत नाही. आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलं का शरीरावर काय परिणाम होतो, मनावर काय होतो, बुद्धीवर काय होतो. अशा पद्धतीने त्यांनी बरंच वर्णन केल्यानंतर देव मात्र त्याच्याकडं एकटक बघताय. कारण ते जे सांगतोय ते त्याच्यात कुठंच तो बसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुते आलेले आहे, त्याचे केस सफेद झालेले आहे. आणि तो म्हणतो मला हठयोग येतो आणि माझ्या व्यतिरिक्त कोणी जाणत नाही. आणि हठयोगाचं लक्षणही सांगतोय, वैशिष्ट्य सांगतोय. आणि मग देवाने मात्र काय हो म्हणले असा हठयोग तुम्ही जाणता
तुम्ही म्हणता. आणि त्यांच्या दाढीकडं त्यांनी श्रीकर देवाने दाखवला, रंग बदललेला, तुमच्या चेहऱ्यावरचं सुरकुत्या पडलेल्या, तुमचे केस सफेद झाले, हे काय म्हटले, हे असं कसं काय? आणि मग तो म्हणतो, जी हा आमचा निष्काळजीपणा आहे, आम्हाला येतं सर्व परंतु आम्हाला वेळ भेटत नाही, आमचा निष्काळजीपणा आहे. तेव्हा तर ते गप्पच बसले, काहीच बोलेनात. कारण देवाने आता ती नस पकडली, चोरी पकडली, यानंतर माणूस कसा गप्प बसतो? जोपर्यंत चालतं आहे तोपर्यंत जीव हा दामटीत राहतो. परंतु एकदा समोरच्याने जर चोरी पकडली, अरे तू असा बनतोय, काल तर ते असा म्हटला, तू आज असं म्हटला आहे, काल तर मला अशा ठिकाणी दिसला, असं चोरी पकडली का माणूस गप्प बसतो. तसं हाही गप्प बसला, देवाने चोरी पकडली. आणि मग हठयोगाचे कार्य काय म्हटले हे तुम्हाला माहीत नाही, ते आम्ही आता इथून सांगतो. देवाचं असं आहे की लगेच अलौकिकता दाखवत नाही. आपण असतो तर आपल्याला येत नसलं तरी आपण सांगितलं असतं, पण देव म्हणतं आम्हाला काही येत नाही, बोला तुम्ही. म्हणजे ऐकून घेतलं, ऐकून घेतल्यानंतर त्याची चोरी पकडली आणि तो गप्प झाल्यानंतर आता देव सांगायला लागले. आपलाही संवाद असाच असला पाहिजे. मला काहीच येत नाही असं समजून ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला बोलायला सुरुवात करायला लावतो, आपण संधी देतो, त्यावेळेस त्याला काय येतं आणि काय नाही येते आपल्याला समजतं, कळतं. आणि त्यातली चुकी मग आपण नंतर दाखवायची असते, सांगायची असते, ती बी अर्थात आपल्याला यथार्थपणे माहीत असेल तर. देवाची ही स्टाईल जर आपण लक्षात घेतली, कधीही देव कोणालाही नाउमेद करत नाही, प्रेरणा देतात, बोलायला लावतात, त्याच्याकडून ऐकून घेतात आणि मग काय सांगायचं ते सांगतात. आणि मग हठयोगामुळे देव म्हणतात वैकुंठते, आपण मृत्यू येत नाही, त्वचेला सुरकुती पडत नाही, केस पांढरे होत नाही, असं बरंच काही देवाने त्यांना सांगितल्यानंतर हठयोगाच्या अशा काही गोष्टी सांगितल्या का त्यांनी त्या ऐकलेल्या पण नसतात. त्या क्रिया सांगितल्या का कसा हठयोग करायचा असतो, काय होतो, त्याच्यातून फायदे काय. आणि मग हे ऐकल्यानंतर मात्र तो एकदम अवाक होतो, आश्चर्यचकित होतो. आणि जे आम्हाला हे समजायला कठीण आहे म्हटले, आजपर्यंत आम्ही ऐकलं नव्हतं, तेव्हा आम्हाला काय समजणार आणि काय करता येणार म्हटले. त्याला त्याची आता चुकी कळल्यानंतर त्यांनी ते कबूल केलेलं आहे. आणि कबूल करून देवाला तो माफी पण मागतो आहे, आम्हाला याची कल्पनाच नाही म्हटले. आणि मग त्यांनी ते मान्य केल्यामुळं देव त्याला पान सुपारी देतात, फुलं, थोडेसे पैसे भेट देऊन तो पण देवाला दंडोत घालतो, श्रीचरणावर मस्तक टेकवतो आणि बराच वेळ बसतो देवाकडं. आपलं आत्ता तो मात्र स्तब्ध झाला, आता शांत झालेला आहे. त्याचं सारं डिपॉझिट जप्त झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आहे आणि देवाचं ते ओळख आहे अप्रत्यक्षरित्या देवाने दिल्यानंतर तो देवाचे श्रीमूर्त पाहत बराच वेळ बसला आणि मग तो निघून जातो. आपलंही असंच होतं आहे, आपण का आलो, कशासाठी आलो, काय ऐकायचं, काय समजायचं, काय समजून घ्यायचं, काय जीवनात उतरवायचं, हे जर आपल्याला कळलं ना, आपण आपल्याच मस्तीत माझं असं, मला हे येतं, मला ते येतं, या सामुग्रीमध्ये जर आपण अडकलो तर देवाकडून जे आपल्याला भेटणार ते भेटू शकत नाही. बिडारावर काय बिडार असे आपल्या हृदयात, आपल्या मनात, आपल्या बुद्धीत अगोदरच जर काहीतरी भ्रम झालेला आहे, न्यूनगंड झालेला आहे, तर ते निघाल्याशिवाय आपल्याला हे शास्त्र येऊ शकत नाही, यातली समज येऊ शकत नाही. म्हणून आपण शांत बसून समजून घेतलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे आणि ते आपल्या जीवनात उतरवलं पाहिजे. मला काय येतं त्यापेक्षा मला काहीच येत नाही असा म्हणणारा सुदैव असतो देव म्हणतात. परंतु मला हे येतं, मला ते येतं असं म्हणून आपण शिकण्यासाठी आपली संधी आपण दवडलेली असते. मला काहीच येत नाही असा भाव निर्माण झाला तर आपण कोणाकडूनही शिकू, कोणाचं ऐकू, त्यातून आपला फायदा काय हे आपण लक्षात घेऊ. आणि अशा पद्धतीनं परमेश्वर जे भक्त ज्या योग्यतेचे आहे, जे दर्शनी आहे, त्यांना त्यांचा गर्व कमी करतात, अयोग्यता आहे ती योग्यता करतात. त्यांनी देवाकडे जी क्रिया केली, फुलं असेल, काय जे असेल, पान सुपारी, दर्शनाचा लाभ, त्याची योग्यता तेवढी वाढून पुढे जाऊन त्याचा अधिकार वाढणार आहे. असेच एके दिवशी सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि सारे भक्तजण बाईसा सोडून एका जवळच तळ्याकडे विहारण्यासाठी गमन करतात. आता ते जे तळ्याच्या बाजूला जंगल असतं, ते जंगल त्या राजाने राखलेलं असतं, महादेव राजाने. आणि देव त्या तळ्याच्या पश्चिमेच्या काठावरती पोचले. इतक्यात त्या जंगलातून एक रानडुक्कर फू फू करत देवाकडंच येताना सर्व भक्तांनी पाहिलं. आता हे डुक्कर येणार, आपल्याला मारणार, आपल्याला चावणार, जे बी असेल ती मनामध्ये अनेक भीती निर्माण होते आणि थोडक्यात ते विसरून जातात की आपल्याबरोबर देव आहे, देवाबरोबर आपण आहोत. देवा डुक्कर डुक्कर असं म्हणून सारे भक्त पळून जातात, कोणीही देवाजवळ राहत नाही. देव एकटेच उभे आहे
डुक्कर देवाच्या अगदी जवळ येतं. देवाने आपल्या दृष्टीनं त्याच्यातलं जे हिंस्रत्व आहे ते पूर्णपणे काढून टाकलेलं असतं आणि मग ते हुंगत आणि जमिनीला नाक घासत घासत परत रिटर्न जातं. रिटर्न आल्यानंतर देव आता तिथंच मंदिर असतं, एका मंदिराच्या बाहेर सर्वज्ञांचं आसन झालेलं असतं आणि मग मात्र सारे भक्त एक 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 लाजत गिल्टी फील, आता चुकी झालेली आहे, चुकी होऊन गेलेली आहे आणि तरीही मनामध्ये काहीतरी लाज ठेवून ते देवाजवळ येतात, भुईवर रेघोट्या काढू लागतात आणि आता त्यांना लाज वाटली त्याच्यामुळे उभेच येते आणि मग देव म्हणतात, का लाजताय तुम्ही, बसा म्हणले. देवाने स्मित हास्य केलं. काय हो म्हणले, घाबरलात तुम्ही? आणि मग त्यांना त्यांची चुकी कळाली. भक्तांना ते नाही, जी आम्ही पापी चांडाळ गोसाव्यांना सोडून गेलो, आम्ही गोसावी असताना आम्हाला काय कोण करणार असतं, ही भीती विनाकारण ही दुर्बुद्धी आम्हाला कशी काय सुचली आमच्या लक्षात येत नाही. आपल्या मनामध्ये असंच आहे, जीवनामध्ये काहीतरी अडीअडचण संकट आलं की आपण विसरून जातो आणि देवाधर्मापासून दूर पळून जातो. त्याच वेळी देवधर्म आपल्याला समजायला पाहिजे, आठवायला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. आपण ते सोडून जातो आणि कर्मकांडात, अंधश्रद्धेत, काहीतरी विधीत अडकवायला सुरुवात करतो. संकट येणं, अडीअडचणी येणं संसार जीवनामध्ये ह्या गोष्टी अविभाज्य भाग आहे आणि ते आपण भोगले निमानले पाहिजे. समर्थवादाची निष्ठा ठेवून आपण चालत राहिलं पाहिजे. कधीही कोणतीही गोष्ट ही टिकून राहत नाही, बरोबर कायमची आपल्याबरोबर राहत नाही, परंतु आपण त्याचा विचार करत नाही. एखादं संकट आलं की आपला देवधर्म आपण विसरून जातो एखाद्या भोंदू बाबाकडं जातो, कोणीतरी कर्मकांड करायला लावणार आहे, मिश्रभक्ती करायला लावतो आणि त्याच वेळेस आपल्याला थोडं त्यातून बाहेर पडल्यानंतर मग जाणीव होते, अरे आपण काय चुकी केली, मिश्रभक्ती आपण व्यभिचार केला. ती चुकी समजून जर प्रायचित्त घेऊन परत पुन्हा ती केली नाही तरी योग्य, परंतु संकट आलं, अडचणी आलं का उपाय म्हणून कुठंतरी जायचं, धागेदोरे करायचे, विडे व्हायचे, कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून काहीतरी मिश्रभक्ती करायची. हे त्यातलंच एक गुतवतं आहे का देव बरोबर आहे, आपण देवाबरोबर आहे, देव आपल्याला समजला आहे, कळाला आहे, देव समर्थ आहे. ही निष्ठा ठेवून जर आपण आपल्या देवाबरोबर राहिलो तर किती संकट येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. ही निष्ठा आपली जर असेल तर अशी कितीही संकटातून आपण तरून जाऊ. परंतु आपण त्याच वेळेस आपल्याला निष्ठेने उभं राहायला पाहिजे. त्याच वेळेस आपण घाबरून जातो आणि असे अनेक भक्त आम्हाला भेटत असतात दररोज. काहीतरी अडचण येते, संकट येते, मुलांचं लग्न होतं, मुलीचं लग्न होत नाही, लग्न झालं तर अशी अडचण, नोकरी गेली, नोकरी भेटली तर प्रमोशन नाही, ज्या अडचणी आहे त्या अडचणीतच नेमकं काहीतरी बाबा उपाय सांगा, काहीतरी करायला लावा, काय खर्च लागेल ते आम्ही करतो. आणि मग हे असे भोंदू जे टपलेले असते त्यांच्या जाळ्यात सापडले का मग या गोष्टीचे ते अधीन होतात, त्यातून रिझल्ट भेटत नाही. कालानुक्रमे जे बी कर्मवश आहे, जे भोग आहे, संपल्यानंतर आपोआप त्याचं निरसन होतं आणि मग यांना कळतं की अरे आपण काय चुकी केलेली. त्याच वेळेस आपण धीराने राहायला पाहिजे, धीरविराव व्हावे. देवाने सांगितलं हेच संकट, हीच परीक्षा, तीच वेळ असते का त्या वेळेस परमेश्वराबरोबर आणि परमेश्वर आपल्याबरोबर आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. परंतु त्याच वेळेस आपण डगमगतो. त्यांनी मान्य केलं, दुर्बुद्धी आम्हाला सुचली आणि मग तिथून देवाने त्यांना बरंचसं निरूपण केलं याविषयी का भय हा जीवाचा स्थायी भाव आहे, अष्टस्वभावातला एक स्वभाव आहे. परंतु त्या भयाकडून निर्भयतेकडे जाणारा हा जो मार्ग आहे, हा जो धर्म आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. परमेश्वर निर्भयतेकडे नेतो आहे. जो धर्माच्या नावाखाली आपल्या मनामध्ये भीती निर्माण करत असतो तो धर्माचा नाही आहे. जो आपल्या मनातली भीती बाहेर काढतो आहे, जे आपल्या मनातल्या शंका, कुशंका, गैरसमज, अज्ञान, न्यूनगंड बाहेर काढतो आहे, तो धर्माचा आहे. हे लक्षण आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु ते आपलं ज्ञान आपल्याला माहीत नाही, आपणच ते समजून घेत नाही आणि म्हणून असे कुठंतरी बळी पडत असतो. त्यानंतर सर्वज्ञ सारे भक्त बिराडावर येतात आणि मग भक्तजनांनी बाईसांपुढं सर्व वृत्तांत सांगितलं. बाईसांना मात्र दुःख झाले, कारण त्या प्रेमी भक्त होत्या. त्या ओरडल्या, पोरांनो बाबांना कसं काय सोडून गेलात म्हटले, आणि देव असताना तुम्ही देवाला सोडून जाता आणि देव असताना तुम्हाला कशाची भीती, एवढी जाणीव तुम्हाला असू नये म्हटले.
आज पाण्याने दिवा पाजाळला होता म्हणे. आता बाईसा प्रेमी भक्त असल्या तरी जीव आहे. त्यांना वाटलं एवढं मोठं संकट आलं, कोणीच देवाबरोबर नव्हतं, काही झालं असतं तर माझ्या देवाला. ही बाईसांची काळजी आहे, हे प्रेम आहे, हे आपलेपण आहे, लागलेपण आहे. आणि मग किती मोठा अनर्थ होता म्हटले. तुम्हाला देव बरोबर असताना काय होणार होतं म्हणे, तुम्ही पळून जाण्याची काय गरज होती म्हटले. आणि मग बाईसा त्यांना रागावतात. आणि मग देव म्हणतात, बाई तुम्ही असते तर तुम्ही गेल्या नसते, याची गॅरंटी आम्हाला. परंतु जाऊ द्या म्हणे, आता गेले ते गेले, परंतु पळून गेल्यावर परत ती आली हे महत्त्वाचं आहे, ही येणं महत्त्वाचं आहे. देव बघा किती पॉझिटिव्ह आणि किती प्रगल्भ आहे. गेले याचा राग नाही, गेले याचा रोष नाही द्यावा. त्यांची चुकी देवाने मान्य करून त्यांना सांगितलं की जे गेले ते ठीक आहे, परंतु जाऊन आले आणि आल्यानंतर परत पावलांनी आले हे महत्त्वाचं आहे. त्यांनी त्यांची चुकी कबूल केली हे महत्त्वाचं आहे. पळे तो परतोला आहे म्हटले. तेव्हा सांगितलं पळे तो परतो जाय. जो पळतोय तो परत येऊ शकतो आणि त्याला परत येता येऊ शकतं, आणि ते परत कसं यायचं हे त्याला माहीत पण आहे. देवाने त्यावरती खूप मोठा मस्त सुंदर दृष्टांत सांगितला आहे. बाईसा म्हणतात, ते कसं काय म्हणले बाबा, तुम्ही म्हणता यांनी एवढी मोठी चुकी केली आणि तुम्ही म्हणता जाऊ द्या परत आला, जाऊ द्या पळे तो परतोला आहे म्हटले, काय हे म्हटले. आणि देव म्हणतात, एखादा शूरवीर असतो म्हटले, एखादा राजा असतो, तो लढायला जातो. लढायला जाताना लढता लढता त्याच्या लक्षात येतं का आपण आता हरण्याची शक्यता आहे, मरण्याची शक्यता आहे, आपण निघून जाऊ, पळून जाऊ. तो विचार करतो, मागे फिरून पळायला लागतो, परंतु त्याच्या ते नंतर लक्षात येतं की पळायला लागल्या तरी शत्रूसुद्धा आपल्या पाठीमागं पळत आहे आणि आपल्याला आता मारल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्याच्या विचारांनी बदल केला आहे. जर आता पळूनही बी आपण मरणारच आहे तर लढून मरण्याने काय फरक पडतो, मग आपण लढून मरू. आणि तो पळण्याच्या ऐवजी परत फिरतो आणि लढायला लागतो. तो अत्यंत जोराने लढायला लागल्यानंतर तो मात्र जिंकतो, तो मरत नाही. नंतर तो फिरून त्वेषाने लढू लागतो आणि त्याचा विजय होतो. तसंच परमेश्वर म्हणता, इथला साधकही आचार करत असताना माझ्याच्याने होणार नाही असा त्रस्त होतो. जड चेतन पदार्थाच्या माध्यमातून म्हणा, वातावरणाच्या माध्यमातून, धर्माला पोषक वातावरण नाही, कोणी प्रेरणा देणारं नाही, कोणी यथार्थ सांगणारं नाही, काय करावं काय नाही करावं. नामधारक वासनिकांमध्ये ही प्रवृत्ती भरपूर प्रबळ असते आणि त्यावेळेस ते त्रस्त होतात आणि त्रस्त होऊन पळायला सुरुवात करतात. मगच कर्मकांडाला, अंधश्रद्धेला, मिश्रभक्तीला शरण जातात. परंतु हे कळल्यानंतर त्यांच्या लक्षात जर आलं, त्यांची चुकी जर कळाली आणि त्यातून ते बाहेर पडले, रिटर्न आले, परमेश्वराला पुन्हा शरण आले, तर मात्र परमेश्वराला ते प्राप्त करू शकतात. कितीतरी मोठा विचार परमेश्वराने आपल्याला या तत्त्वज्ञानातून, आपल्याला या दृष्टांतातून दिलेला आहे की आपल्यालाही दररोजचं तेच तेच करत करत कंटाळा येतो, कधी उदासीनता येते, कधी त्रस्त होतो, संकट अडीअडचणी आपण व्यापून जातो, देव नको धर्म नको सारं सोडावंसं वाटतं आणि मी इतकं करतो आहे तरी मला असं का व्हावं, अशी नकारात्मक विचार पण येतात. परंतु हे आपण आपलंच आहे, आपण आपल्या पूर्वकर्मात जोडलेलं आहे. जे जोडलेलं आहे तेच आपल्या जन्मात, ते आपल्या जीवनात येत राहतं. दुसऱ्याचं कर्म आपल्याला, दुसऱ्याचा भोग आपल्याला कधी भेटत नाही, हे आपलेच आहे असा विचार करून त्याला जर आपण तोंड दिलं आणि त्याचा त्रस घेऊन जर आपण पळालो नाही, धर्मावर चिटकून राहिलो, तर नक्कीच परमेश्वराची प्रसन्नता आपली वाढते. परंतु इथंच आपली परीक्षा असते आणि तिथंच बरेचसे लोक फेल जातात, मग कर्मकांड करायला सुरुवात करतात. आणि मग देव सांगतात, ह्या विचाराचा त्यांनी हात धरल्यामुळं तो बाहेर फिरतो, मागं फिरतो, लढतो आणि जिंकतो. असं होतं बाई म्हटले, आणि तो सुदैव असतं म्हटले. जो अनिष्ट न घडता अनिष्टाचा संभव असेल तर माघारी फिरण्यास बरं, असं म्हणून माघारी फिरणाऱ्या पाऊलांनाच भलं आहे असं म्हणून जेव्हा तो प्रायचित्त करून आपल्या ज्या चुका झालेल्या आहे त्या कबूल करून पुन्हा साधनेवरती साधना करायला सुरुवात करतो, तेव्हा परमेश्वराची प्रसन्नता, परमेश्वराचं साह्य त्याला भेटतं. आणि मग या प्रसंगी देवानी एकांकीची लीळा एक आठवली देवाला, आणि ते सांगतात की नांदेड प्रांतात सुद्धा असंच झालं होतं आणि ती लीळा आपण बघितलेली आहे. नांदेड प्रांतात जेव्हा या सर्व देव मेहकरला जात असताना देव एकांकी असतात आणि अचानकच रानरेडे जे आहे, गावातले लोक म्हणतात तिकडं रानरेडे ते लढताय, ते खूप
कोणी आलं तर त्यांना मारताय, देवा तुम्ही तिकडे जाऊ नका, परंतु देव ऐकल्याचं न ऐकलं करून तिकडं जातात. त्या रानरेडे आहे दोघांच्या मध्ये उभे राहतात आणि दोघांकडे पाहतात, त्यांचा रोष हरतो आणि ते निघून जातात. सारं गावाला आश्चर्य होतं. तसं देवाने सांगितलं त्यावेळेस असंच झालं होतं. ह्यावेळेस फक्त त्यावेळेस कोणी नव्हतं, गावातले लोक होते. आणि आता तर मला जाणते, माझ्याबरोबर असणारे, मला जाणणारे होते, ते सुद्धा पळाले. म्हटले ही जीवाची प्रवृत्ती तशीच असते. म्हटले जोपर्यंत आपण सेफ आहोत तोपर्यंत देव आहे. आपल्याला थोडं संकट आलं, अडचणी आल्या का लगेच देव कसला, धर्म कसला, आम्ही एवढं करतोय तरी असं का व्हावं, अशा नकारात्मक विचार येत राहतात. आणि ही बोध जो आहे हा निश्चयात्मक जोपर्यंत होत नाही, परमेश्वराची प्रचिती आपल्याला येत नाही, तोपर्यंत ही विचारधारा आपल्या मनात येत नाही. जोपर्यंत ही विचारधारा येत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराला प्राप्तही करू शकत नाही. म्हणून परमेश्वराबरोबर परमेश्वराने त्या आनंदाच्या लीळा केलेल्या आहे, त्या लीळांमधून समज बोध घेऊन आपल्या जीवनामध्ये ते उतरावायचं आहे. आणि त्या उतरून परमेश्वराबरोबर आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करायचा. कारण परमेश्वर आपल्याबरोबर आहे आणि आपण परमेश्वराबरोबर आहे, याचा अर्थ आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. हा आत्मविश्वास जर आपल्या मनामध्ये आपण रुजवला तरच परमेश्वर आपल्याला भेटू शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.